बोलते झाले सर्वांना जय जिजाऊ. ग्रामीण भागातून जी काही स्त्रियांची जी काही लोकसंस्कृती आहे तर ती आता काहीशी ग्रामीण भागातूनही लुप्त होत चाललेली आहे. श्रावण महिन्याला एकीकडे आपण भक्तिमास म्हणत असतो आणि शेतीची कामं थोडीशी थांबलेली असते, त्याच्यामध्ये शिथिलता आलेली असते आणि अशातच श्रावण महिन्याला मग भक्तिमास म्हणूनही ओळखलं जातं. अशातच पहिल्या आठवड्यातच नागपंचमीचा सण आलेला असतो. शेती माती आणि निसर्ग तत्वाची आपण जपणूक करत असतो आणि मूळ संस्कृती जी आहे आपली तर ती कृषी संस्कृती आहे आणि कृषी संस्कृतीच्या अंगाने ज्या गोष्टी आपल्या उपयोगात येतात किंवा कामाला येतात तर अशांप्रती कृतज्ञता आपण विविध अंगांनी व्यक्त करत असतो. म्हणजे आपल्याला शेती हा आपला मूळ व्यवसाय आणि शेतीसाठी सहकार्य करणारा हा नाग आहे. नागवंशीय किंवा जी काही द्रविड संस्कृती आहे, आदिवासी किंवा आदिम संस्कृती आहे, याच्यामध्ये नागाचा उल्लेख आढळतो. मात्र मूळ जे आहे तर नाग हा आपल्याला एनकेन प्रकारे मदतच करत असतो. तो शत्रू नसून आपला मित्र आहे. ही भावना ग्रामीण भागामध्ये अजूनही दृढ आहे आणि मग अशातच नागाची त्या भावनेतून पूजा केली जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जो काही सण येतो तर त्याच्यामध्ये आता तो बऱ्याच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कालबाह्य होत चाललेला आहे. मात्र अजूनही विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हा सण साजरा केला जातो. सायंकाळच्या वेळी गावकुसाबाहेर असलेल्या मंदिराजवळ किंवा मंदिराच्या पटांगणामध्ये गावातील स्त्रिया ह्या एकत्र येत असतात आणि एकत्र आल्याच्या नंतर हातामध्ये हात देऊन गुंफण घालून गोल रिंगण अशा पद्धतीनं धरतात आणि त्या ठिकाणी एक मातीचा इमला ठेवलेला असतो जो गडाच्या आकाराचा असतो. तो मातीपासून बनवलेला असतो आणि त्या मातीची पूजा एक कुठल्या तरी नवसाच्या भावनेतून केलेली असते किंवा त्याला एक लोकसंस्कृतीचं अंगही म्हणता येईल. पारंपरिक अंगाने ही पूजा केली जाते. त्या ठिकाणी फेर धरून लोकगीतांचं गायन केलं जातं. मग पूर्वीच्या काळी स्त्रियांना सासरवास असायचे, कृषी संस्कृतीची गाणी म्हटली जायची, देवी देवतांची गाणी त्याच्यातून म्हटली जायची. तर ही लोकसंस्कृतीची वेगवेगळी अशी अंग आहेत. यालाच काही भागामध्ये बोंबाळा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग गोल गोल फिरत अशी ही गाणे म्हणण्याची परंपरा आजही अनेक ग्रामीण भागामध्ये दिसून येते. देव लोक आणि सण हे डॉक्टर जयंत कराडे यांचं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये या कथांचा संदर्भ आढळतो, या लोकपरंपरेचा संदर्भ आढळतो. डॉक्टर दत्ता भोसले यांचं संस्कृतीच्या पाऊलखुणा हे सुद्धा एक गाजलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये बऱ्याच अशा लोकसंस्कृतीच्या गोष्टीचं चर्चा होताना दिसते. कृतज्ञतेच्या भावनेतूनच आपण पोळा सण, जे बैल आपल्याला वर्षभर शेतीसाठी मदत करत असतात तर त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. अशी वेगवेगळी सणाची वेगवेगळी अंग आहेत आणि मात्र ग्रामीण भागातून आता ही परंपरा कुठेतरी लोप पावत चालली आहे. जी काही आपली परंपरा आहे तर ती परंपरा एक भागवत धर्माची किंवा एक वारकरी परंपरा आहे, दुसरी वैदिक परंपरा आहे, तिसरी आपली एक लोकसंस्कृतीच्या अंगाने अनेक प्रथा आणि परंपरा गावखेड्यामध्ये रुजलेल्या आहेत आणि या सगळ्यांची सरमिसळ होताना कुठेतरी दिसत आहे. आणि मग नेमकं ह्या परंपरांचा विसर या माध्यमातून पडत चाललेला आहे. तुर्तास धन्यवाद. जय